कुरणकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आता मस्त थंडीच्या दिवसात असे गाजर भेटतात, तसे खिसून घेतलेले आहेत। इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेत, पावशेर खवा घेतलाय, अंदाजानुसार साखर, ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू, बदाम, मनुके आणि साजूक तूप। आता इथे एका कढईमध्ये मी हे तूप घालून घ्यायचंय, अंदाजेच घेतलेला आहे आणि ह्यामध्ये जो आपण खिसलेला गाजर आहे ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं तुपात परतायचंय। आता सगळीकडेच गाजर भरपूर प्रमाणात मिळतात, अगदी झटकीपट होणारा असा हा हलवा आहे, तर नक्की करून बघा। तर आता हे तुपात व्यवस्थित असा हा खिसलेला गाजर आपण असं मिक्स करून छान असं परतून घ्यायचंय। आणि जे आता आपण साखर घेतली, साखर आपण आपल्या गोडीनुसार अंदाजानुसार घ्यायची, पण शक्यतो गाजराच्या हलवात थोडासा फिक्का छान लागतो, जास्त गोडही नाही खाऊशी वाटत, नाही तर जी गाजराची ओरिजिनल टेस्ट आहे ती निघून जाते। त्यामुळे मी इथे साखर अगदी थोडीशी वापरलेली आहे, पण एवढं प्रमाण परफेक्ट होतं। आता ही साखर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्याला छान असं गाजराला आणि साखरेचं पाणी सुटन आणि त्यामध्ये हे गाजर आपल्याला खिसून घ्यायचे। ते कोणी कोणी कुकरलाही करतं, पण कुकरच्या पेक्षा असा हलवा खायला खूप छान लागतो। कुकरला शक्यतो खूप गाळ होतो, तर नक्की असा तुम्ही घरी करून बघा। इन्स्टंट असा हा हलवा तयार होतो, अगदी हॉटेलसारखा जे लग्नातल्या पंक्तीत असतो अगदी सेम असा हा हलवा तयार होतो आपल्या घरच्या घरी। तर इथे पाहू शकता व्यवस्थित सर्व साखर मी अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता त्या गाजराला। आता ह्या पाण्यातच हे गाजर आपण शिजवून घ्यायचे। एक 5 ते 10 मिनिटांनी हे सर्व पाणी आटून जातं। तर आपण इथे पाहू शकता पाणी व्यवस्थित असं आटलेलं आहे। आता जो खवा होता तो घालून घेऊया आपण। तुम्हाला जर खवा नसेल घालायचा तर तुम्ही दुधातही शिजवू शकता, पण खव्याने खूप छान हलवा होतो, एकदा नक्की करा। आता सर्व खवा आपण ह्यामध्ये मिक्स करायचा, ज्या खव्याच्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात व्यवस्थित आणि 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असा परतायचा आहे, म्हणजे मस्त असा खमंग असा हा आपला हलवा होतो आणि एक 8 दिवस सहज आपल्या फ्रीजमध्येही राहतो, किंवा वरती जरी तुम्ही ह्या दिवसात ठेवला तरी हा हलवा टिकतो, अजिबात काही होत नाही। पण शक्यतो घरात सर्वांनाच हा हलवा आवडतो, त्यामुळे तो 8 दिवस राहतच नाही। असा हा हलवा इन्स्टंट इतका छान लागतो, ते नक्की करून पहा। तर इथे पाहू शकता सर्व खवा असा मेल्ट झाला ह्या गाजरामध्ये आणि व्यवस्थित असं एक 5 ते 10 मिनिटं मी परतून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता हलव्याचा कलर आपला बदललेला आहे। त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू, बदाम, मनुके, ते घालून घ्यायचेत। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरेही काही घालायचे असेल ड्रायफ्रूट्स तेही घालू शकता तुम्ही। तर छान असं परतून घ्यायचं आहे, हे छान परतायचं आहे, म्हणजे खव्याचाही जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे। आता ह्यामध्ये आपण व्यवस्थित परतून घेतल्यावर साजूक तूप घालायचे। तर इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहे, ह्याहीपेक्षा जर तुम्ही जास्त घातलं तरीही हलवा आपला टेस्टी होतो। मस्त असा घरच्या साजूक तुपातला हा इन्स्टंट असा गाजर हलवा नक्की करून पहा। मस्त असे आता बाजारात गाजर मिळत आहेत आणि सर्वांच्याच आवडीचा हा हलवा, न खाणारेही आवडीने खातील, इतक्या सोप्या पद्धतीने एक 15 ते 20 मिनिटात होतो हा हलवा। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।